नमस्कार. दिवाळी स्पेशल सिरीजमध्ये सगळ्यांचे अगदी खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम खुसखुशीत अशी परफेक्ट पद्धतीची संपेपर्यंत खुसखुशीत खुटखुटीत राहणारी करंजी रेसिपी पाहणार आहोत. तर ही करंजी इथे पाहू शकता. तर ही करंजी अजिबात संपेपर्यंत मऊ पडणार नाही, एकदम खुसखुशीत अशी राहील. अशी एकदम परफेक्ट खस्ता करंजी कशी बनवायची ते पाहूयात. तर सुरुवातीला आपण करंजीला लागणारं सारण बनवून घेऊयात. तर इथं अर्धा किलो जाड रवा घेतलेला आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी हे रवा आहे. चाळून घेत आहे, पाहू शकता. चाळूनच घ्यायचा आहे आपल्याला. रवा भाजण्यासाठी जाड बुडाची पसरट अशी कढई येथे आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे रवा जळणार नाही, खरपूस असं भाजून तयार होईल. आता 2 वाटी रव्यासाठी इथे आपण अर्धी वाटी तूप घेतलेला आहे. तुम्हाला जो पण इथं पदार्थ वापरायचा भाजण्यासाठी तेल किंवा डालडा तूप वगैरे तुम्ही इथं वापरू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 2 वाटी रव्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे. आता चांगलं मिक्स करत अगदी मंद ते मीडियम आचेवरती हा रवा आपल्याला खरपूस खमंग असं भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना एवढंच लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम मोठी करून अजिबात रवा भाजायचं नाही. त्यामुळे बाहेरून रवा तर जळून जातो, परंतु आतून हा कच्चा राहतो, चांगला फुगत देखील नाही. आता अर्ध्यापर्यंत जेव्हा रवा भाजत येतो त्यावेळेस आपल्याला इथं पाऊण वाटी बारीक खोलेला खोबरा घालून घ्यायचा आहे. मी इथे खोबरा हा मिक्सरवरती जाडसर असं वाटून घालून घेतलेला आहे. थोडीशी आपण सुके मेवे देखील घालून घेणार आहोत. जाडसर असं खोवलेला खोबरा इथं आपल्याला अजिबात घालायचं नाही. त्यामुळे काय होईल, करंजीचं सारण आपण जेव्हा करंजीमध्ये पारीमध्ये भरतो त्यावेळेस ते पारीला लागलं जातं आणि करंजी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मिक्सरवरती थोडंसं जाडसर असं खोबरा वाटायचं आणि ते घालून घ्यायचं, म्हणजे त्याला टोकं अजिबात राहणार नाही आणि करंजी देखील फुटणार नाही. तर सगळे साहित्य घालून झालं की अगदी मंद आचेवरती आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये घातलेलं खोबरा तुम्ही पाहू शकता, भाजून झाल्यानंतर हलकेसे ब्राऊन स्पॉट आलेले आहेत. रव्याचा कलर देखील अगदी हलकासा चेंज झालेला आहे. इथपर्यंतच आपल्याला हे सारण भाजायचंय. आता इथे आपण 2 वाटी रव्याला 2.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर इथे पिठी साखर जास्त किंवा कमी वाटत असेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. आता हे पूर्ण साखर मिसळेपर्यंत आपल्याला चालू गॅसवरतीच हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटापर्यंत मी चांगलं परतून घेतलं. साखर ही रव्यामध्ये चांगली मिसळून गेलेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकून आपण एक अर्धा तास ह्याला साईडला ठेवून देणार आहोत. आता हा जो आपण बनवलेला रव्याचं सारण आहे किंवा बाकूर असे सुद्धा म्हणतात, हे आपण अगदी 15 ते 20 दिवसासाठी डब्यामध्ये भरून सुद्धा ठेवू शकतो. एक अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता चांगली अशी साखर पूर्णपणे रव्यामध्ये मिसळून गेलेली आहे. अगदी परफेक्ट असं रव्याचं सारण बनवून झालेलं आहे, पाहू शकता. आता हे करंजीमध्ये तळल्यानंतर कडक अजिबात होणार नाही. तर अशा पद्धतीने सारण तुम्ही नक्कीच बनवा. आता हे करंजीचं सारण अशा पद्धतीने डब्यामध्ये दिवाळीच्या आधी आपण 4-5 दिवस जरी बनवलं तरी देखील काहीच होणार नाही. अशा पद्धतीने डब्यामध्ये भरायचं, झाकण घट्ट लावायचं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल, अजिबात खराब होणार नाही. करंजीचं सारण बनवून तयार आहे. आपण आता पीठ मळून घेऊया. तर इथं घेतलेला आहे 1.5 वाटी मैदा, चाळूनच घेतलेला आहे आणि इथं टाकायचं आपल्याला अर्धा चमचा साखर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. धूर निघेपर्यंत कडकडीत तूप हे इथं गरम करून घेतलेलं आहे. आता ह्याचं मोहन ह्या पिठावरती घालायचंय. सुरुवातीला आपण चमच्यानेच मिक्स करून घेणार आहोत. तूप सुद्धा आपल्याला इथं जास्त वापरायचं नाही, नाहीतर खूप तेलकट होतात किंवा खूप जास्त खुसखुशीत होतात. डब्यामध्ये भरताना ते सगळं भुगा होऊन जाईल. त्यासाठी तुपाचं प्रमाण सुद्धा योग्य असावं. तर इथं आता लागेल तसं पाणी टाकून आपल्याला एकदम घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. भरपूर दिवस जर करंजी आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर इथं आपल्याला दुधाचा वापर न करता पाण्याचाच वापर करून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इथं पाहू शकता लागेल तसं पाणी घालत मी घट्टसर असं हे पीठ मळून घेत आहे. पाहू शकता खूप जास्त सैल आपल्याला मळायचं नाहीये, नाहीतर करंजी हे मऊ पडू शकतात. जेवढं आपण घट्ट पीठ भिजवू तेवढी आपली करंजी खस्ता कुरकुरीत बनून तयार होईल. आता हे बनवून घेतलेलं पीठ आपण झाकून एक 10 मिनिटे साईडला ठेवून देणार आहोत. आता 10 मिनिटानंतर आपण काढून पाहूया. पीठ चांगलं असतं फुगला जातो, चांगलं मऊ पडतो. थोडंसं तूप घालायचं, 1 थेंब तूप घालायचं. चांगलं असं परत एकदा मिनिटभर आपण हे पीठ मळून घेणार आहोत. पाहू शकता थोडंसं पीठ आपलं मऊ झालेलं आहे. त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला पीठ हे मऊ मळून घ्यायचं नाहीये. चांगलं मळत अशा पद्धतीने हा गोळा मी अगदी मऊसूत गुळगुळीत असा हा गोळा बनवून घेतलेला आहे, पाहू शकता. तर अशा पद्धतीचा अगदी मऊसूत असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. क्रॅक अजिबात राहिले नाहीत पाहिजे, नाहीतर करंजी बिघडू शकतात, तेलात विरघळू शकतात. आता ह्या गोळ्यामधून आपल्याला 5 ते 6 छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. पाहू शकता मी इथं एवढे गोळे बनवून घेतले. बाकीचं पीठ आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे, म्हणजे त्यावर सुकी परत चढणार नाही आणि करंजी बिघडणार नाही. आता लाटून घेतलेले 4 ते 5 गोळे आपण हे अशा पद्धतीने
शक्य तेवढं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर दिवसापर्यंत खुसखुशीत जर करंजी हवी असेल तर पारी एकदम पातळ अशी लाटायची. जाड पारी अजिबात लाटायची नाही, त्यामुळे करंजी कडक होतात, भरपूर दिवसापर्यंत टिकून राहणार नाहीत. तर एकदम पातळ अशी ही पारी लाटून घेतलेली आहे. एकदमच आपल्याला 5 ते 6 पारी लाटून घ्यायची आहे. आता इथं मी साचा घेतलेला आहे करंजीचा. साच्यामध्ये बनवलेली एक सारखी करंजी ही दिसायलाही सुंदर दिसते आणि पटापट सुद्धा बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने लाटलेली पारी साच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने सारण ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे. सारण भरताना थोडंसं साईडला अशा पद्धतीने बोट लावायचं, म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि करंजी फुटणार नाही. अशा पद्धतीने पारी आपल्याला बंद करायची आणि साचा अगदी घट्ट दाबून आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी मस्त अशी एकसारखी आकाराची ही करंजी बनवून तयार होतात. अगदी पटकन देखील होतात. साच्यामध्ये बनवलं की वेळ अजिबात लागत नाही. एकसारखी अशी सुरेख सुंदर अशी करंजी बनवून तयार होतीये. तर ही पहा अगदी मस्त अशी ही करंजी झालेली आहे. बाकूरसुद्धा आपण अगदी जास्त प्रमाणातच भरलेला आहे. तर दुसरी पद्धत देखील मी दाखवते साच्याच्या शिवाय करंजी कशी बनवायची ते. तर इथं मी पारी लाटून घेतली. आता ह्या पारीमध्ये आपण सारण भरून घेऊया. तर अशा पद्धतीने बोट लावून आपल्याला हे सारण भरायचं आहे. पाणी लावून घ्यायचं चारही बाजूनं. आता ही पारी अलगद अशी उचलायची आहे. एकदम अशी उचलायची नाही, नाहीतर पूर्ण सारण पुढं सरकतं आणि ते चिटकत सुद्धा नाही व्यवस्थित. त्यासाठी अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आहे. पाहू शकता चांगलं असं बंद करून घेतलं. आता हा जो आपल्याजवळ काटेरी चमचा असतो त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे करंजीच्या साईडला डिझाईन करून घ्यायचं. म्हणजे अगदी साच्यामध्ये जसं आपण करंजी बनवतो तशाच पद्धतीने ही करंजी अगदी मस्त गुबगुबीत सुरेख अशी दिसते. पाहू शकता ही सुद्धा करंजी आपण बनवून घेतलेली आहे. आता सगळ्या करंजी मी इथं बनवून घेतलेल्या आहेत आणि एकदाच आपल्याला भरपूर करंजी बनवून सुद्धा ठेवायची नाही. एक 10 ते 12 करंजी झाली की आपल्याला तळून घ्यायची आहेत. आता इकडे मी तेल गरम करून ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये करंजी सोडायची आणि आपल्याला खमंग अशी दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहेत. पाहू शकता काय मस्त अशी ही करंजी फुगत आहे. सोडा वगैरे आपण इथं काहीच वापरलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं करंजी तळताना म्हणजे तेल अजिबात हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही, नाहीतर करंजी टाकल्या टाकल्या करपून जाईल आणि आतून कच्चे राहतील आणि मग ती करंजी खुसखुशीत होण्याऐवजी मऊ पडून जाईल. त्यासाठीच मध्यम गरम तेलामध्ये ही करंजी तळून काढायची आहे. एकूण एक करंजी आपली चांगली काटोकाट फुगलेली आहे. अतिशय सुंदर गुबगुबीत अशी ही करंजी बनवून तयार आहेत. तेलकट तर अजिबात नाही, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने ह्या दिवाळीला ही करंजी नक्कीच ट्राय करू शकता. सगळ्यांना आवडेल, तुम्हालाही आवडेल. आता ही दिवाळी स्पेशल करंजी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.